सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. चालू असणारा आपला कठोपनिषद द्वितीय अध्याय आणि पंचम वल्ली आरंभ केली आणि असा असणारं ते आत्मतत्व आहे. ते आत्मतत्व दृढ करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा तोच विषय मागच्या असणाऱ्या वल्लीच्या द्वारे काल आपण पाहत होतो. काय त्या ठिकाणी असणारी संपूर्ण हे शरीर जे आहे याला रथाची उपमा दिली. त्या ठिकाणी तो जीवात्मा बसला. त्यानंतर बुद्धी सारथी झाली, मन लगाम झाले, इंद्रिय घोडे झाले आणि विषय रस्ते झाले. त्या अनुषंगाने आता त्याला घेऊन जाण्याचं काम कोण करतंय? बुद्धी. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं निश्चयात्मिका बुद्धी. निश्चय करण्याचं जे सामर्थ्य आहे ते बुद्धी ते. आणि म्हणून ती जी बुद्धी आहे नित्य अनित्य वस्तू विवेक हा काय निश्चय केला पाहिजे? नित्य काय अनित्य काय, त्यातलं म्हणजे नित्य वस्तू आहे ती ठेवायची. जी अनित्य आहे जी जाणारीच आहे ती सोडूनच द्यायची. आता आपल्या सर्वांना दुःख का? की आपण त्याच्या उलट समजतो. जे नित्य आहे ते अनित्य समजतो आणि जे अनित्य आहे ते नित्य समजतो, म्हणून दुःख आहे. शरीर अनित्य आहे. काही केलं तरी शरीर राहणार आहे का? किती काही करा त्याला ते जाणारच आहे. म्हणून मग काय, मग जाणार आहे म्हणून दुःख. मग जर समजलं की नाही हे जाणारच आहे मग दुःखाची मात्रा कमी होईल. त्याचे जे आत्यंतिक जे दुःख होतं ती मात्रा कुठेतरी कमी होईल. कारण काय, हे जाणारच आहे, राहणार नाही. वासांसी जीर्णानी यथा विहाय, भगवंताने दुसऱ्या अध्यायातच सांगितलं. एकदा जीर्ण झाल्यानंतर वस्त्र एक्सपायर डेट कुठल्याही वस्तूची आहे. काही आपण मार्केटमध्ये गेलं की पहिलं तिथं आपण पाहतो एक्सपायर डेट कधी कुठपर्यंत राहणार आहे किंवा अथवा कुठपर्यंत वापरण्यास योग्य आहे ते त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. तसं हे सुद्धा, याची सुद्धा एक्सपायरी डेट पहिलीच ठरली आहे. जन्म मृत्यू यश विद्या कीर्ती पंच एतानि सृज्यन्ते सांगितलं. गर्भस्थस्य शिशूनः, शिशु गर्भामध्ये असतानाच त्याच्या या 5 गोष्टी ठरलेल्या असतात. जन्म मृत्यू, विद्या धन आणि कीर्ती. त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही. हे सगळं जे आहे काय याचं पूर्व केलेलं संचिताच्या अनुषंगाने. संचितच नसेल पूर्व तर मग दुःखच आयुष्यभर. मग आपण पाहतो काही लोक अगदी कायम दुःखच आहे. कितीही काही केलं तर त्यांचे तर दुःख संपत नाही. शेवटपर्यंत दुःखच आहे. अत्यंत कष्टी, अत्यंत दुःखी. का? पुण्यसंचय जो आहे हा पुण्यसंचयच मागे. त्यामुळे ते सुख ते दुःख त्या ठिकाणी त्यांना प्राप्त असो. आणि म्हणून अशा अनुषंगाने या ठिकाणी बुद्धी घेऊन जाणार. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण अशा प्रकारे ते जे आत्मतत्व आहे तेच आत्मतत्व. तिथे शरीरामध्ये असणारा जीवात्मा त्या अनुषंगाने सांगितलं तो जीवात्मा तोच परमात्मा. इथे सुद्धा या घराची नगराची उपमा केली. परंतु हा नगराचा असणारा स्वामी मुख्य कोण? तोच जीवात्मा. तोच जीवात्मा म्हणजे तोच आत्मा. त्याची फोड सारखी सातत्याने करत आलोय त्या वेळेस. अलग लक्षात, नामरूपामध्ये आसक्ती झाली जीवात्मा झाला. नामरूपामध्ये आसक्ती संपली परमात्माच आहे. जोपर्यंत नामरूपामध्ये आसक्ती आहे तोपर्यंत आपण जीव आहोत.
जोपर्यंत आपण जीवदशेला आहोत, ही अनित्य दशा आहे आपली, टेम्पररी आहे, तोपर्यंत हे सुखदुःखारूपी सगळा संसार आहे. त्याच्यामधली आस्था नामरूपामधली संपली की काय, परमात्माच आहे. एवढंच सांगण्यासाठी हा सगळा जो आहे वेदांताचा अट्टहास जो केलेला आहे या ठिकाणी, हा काय आहे, एवढी गोष्ट सांगण्याकरताच केलेलं, दुसरं काही नाही. या सगळ्या म्हणून वेदांत, वेदाचा असणारा अंत वेदांत म्हणून तो त्या ठिकाणी सांगितलं की त्याच्यामध्ये तेवढंच सांगितलं, बाकी काही सांगण्याचा प्रयत्न केला नाही. की नामरूपामध्ये जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत जन्ममरणरूपी संसार आहे. ज्या क्षणी आपण ते उदाहरण सुद्धा पाहिलं, हजारो वर्ष त्या गुहेमध्ये अत्यंत काळोख दाट अंधकार आहे, डोळ्यामध्ये बोट गेलं तरी कळणार नाही, एवढा प्रचंड अंधकार त्या गुहेमध्ये आहे. परंतु ज्या क्षणी त्याच गुहेमध्ये एक दीप प्रज्वलित केला, काय झालं, हजारो वर्षाचा असणारा काळोख त्या क्षणी काय झाला, नाश पावला. तसंच हे कधी अनादी कालापासून सांगितलं. अज्ञान कधीपासून आलं, त्या ठिकाणी प्रश्न केला, जीवाला ज्ञान प्राप्त झालं, ठीक आहे, परंतु हे जे अज्ञान आहे कधी प्राप्त झालं, अनादी कालापासून सांगितलं. त्याचं उत्तर कधी प्राप्त झालं हे काही माहिती नाही. अनादी कालापासून हे आलं, अनादी कसं आलं ते सुद्धा माहिती नाही. अनिर्वाच्य, त्याला उत्तर दिलं शास्त्राने, अनिर्वाच्य आलं, कसं आलं माहिती नाही. हो का नाही, पाहुणे अनेक बोलवतो आणि अनेक पाहुण्यामध्ये जर अनपेक्षित, त्याची अपेक्षाच नसते, एकदम जो विचित्र आहे तो काय त्या सगळ्या पाहुण्यांमध्ये सुद्धा येऊन बसतो, हा विचित्रच आहे. परंतु आला, कसा आला माहिती नाही. सगळे पाहुणे आले, त्या लॉटमध्येच आला आणि त्या खुर्चीवर बसला. आता आला, काय करणार मग, आता कसं तरी त्याला काहीतरी असून शाल श्रीफळ देऊन कसं तरी तिथनं बाहेर काढणंय. तसं हे अज्ञान आलंय आता जीवाला. काय आलं, कसं आलं, कुणाबरोबर आलं, हा सगळा प्रश्न निरर्थक आहे. आता आलंय ना, मग याचा नाश करायचा. मग त्यासाठी जे काय आहे, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी, ज्ञानस्वरूप जो अग्नी आहे तो प्रज्वलित करणे, ज्ञानस्वरूप जो दीप आहे तो दीप, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, तो असणारा ज्ञानस्वरूप एकदा दीप प्रज्वलित झाला कि मग हजारो अनादी कालापासून आलेली परंपरा, हजारो कालापासून आलेलं हे अज्ञान, ते त्या क्षणी त्याचा नाश होणार. आणि मग सर्वत्र एकच आत्मा आहे, एकच परमात्मा आहे, हे त्या ठिकाणी सिद्ध होणार आहे. आणि याचा तो काय करणार, अपरोक्ष अनुभव, साक्षात त्याचा अनुभव होणार आहे की सर्वत्र एकच ब्रह्म आहे. तेच आता या मंत्राच्या द्वारे पुन्हा सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते आत्मतत्व केवळ एकाच शरीररूपी नगरामध्ये राहते असे नाही, केवळ एकाच ठिकाणी ते आहे. की शरीररूप, आता नगराची त्याला उपमा दिली आहे, मग या शरीररूपी नगरामध्ये ते एकच आत्मतत्व राहतं असं आहे का, तर तसं नाही. मग ते सर्वत्र आहे. यद्यद विभूती योगामध्ये सांगितलं भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये, काय यद्यद विभूती मत्सत्वम श्रीमद्दूर्जित मेवा तत्तदेवा अवगच्छत्वम मम तेजंश संभवम. जे जे हा संपूर्ण जगतामध्ये उत्कृष्ट क्वालिटी, प्रत्येकामध्ये एक गुण उत्कृष्ट आहे. चोर जरी असला तरी सुद्धा चोरी कशी दुसऱ्याला न कळता करायची, कशी ती वस्तू तिथनं हल्लात उचलून आणायची, काही ना प्रत्येक मनुष्यामध्ये एक ना एक क्वालिटी, गुण आहेच. कुठलाही मनुष्य घ्या, काही कुणाच्या कामाचा नसला तरी त्याच्यामध्ये काहीतरी एक गुण आहे. मग ही जे प्रत्येक मनुष्यामध्ये एक 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 भगवंतांनी क्वालिटी दिली, प्रत्येक माणसामध्ये ती वेगळी आहे. जी माझ्यात असेल ती तुमच्यात असेल, ती तुमच्यात असेल ती माझ्यात असेल असं नाही. प्रत्येकामध्ये ती क्वालिटी, तो चांगला गुण, मम तेजंश संभवम,
तो माझ्यापासूनच प्रकट झालेला आहे. आणि म्हणजेच काय, आणि म्हणून अशा प्रकारे मग ही ब्रह्मदृष्टी त्या ठिकाणी तेच सांगितलं काय, की जो जे आहे शरीररूपी नगरामध्ये असणार ते आत्मतत्व केवळ या शरीरामध्येच आहे का, तर केवळ शरीरामध्ये नाही, तर सर्वत्र अंतर्बहिष्य तत्सर्वम व्याप्यम नारायण स्थित सांगितलं. आत बाहेर सर्वत्र एकच नारायण स्थित आहे. त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य या ठिकाणी काही नाही. तो सर्व अखिलांड कोटी ब्रह्मांडाचा एक नाही अनेक सांगितली. एक ब्रह्मांड आहे का, तर नाही, अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक सांगितलं. अनेक असं आपण जे आहोत आपण एका ब्रह्मांडामध्ये आपण आहोत. हे संपूर्ण जे आहे नवग्रह पृथ्वी वगैरे हे सगळं आकाश वगैरे जे काय आपण दिसतो हे नवग्रह आपले आहे. सोम मंगळ बुध ह्या सगळी जी आहे कल्पना अंतरिक्षामधली, सूर्य चंद्र हे सगळं मिळून आपलं एक ब्रह्मांड. अशी अनेक ब्रह्म, कारण का याच्या जर पुढे नंतर गेल्यानंतर स्पेसच आहे, आकाशच आहे, दुसरं काही नाही. ते आकाश कुठपर्यंत आहे याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे असे अनेक असणारे जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाचा असणारा अधिपती तोच आहे. म्हणजेच काय, तेच जे आत्मतत्व आहे ते सर्वत्र आणि स्यूत सर्वत्र तेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. हे सांगण्याचा प्रयत्न पुन्हा या मंत्राच्या द्वारे त्यांनी केला. असा असणारा दुसरा मंत्र काय म्हणतात, तेच आत्मतत्व जे आहे ते काय म्हणतात, अगम साक्षुज सद्वसुरंतरिक्ष सदा होता वेदिशद अतिथिर्दुरो न सदा नृषद्वर सदृत सद्व्योम सदा अब्जा गोजार तजा अद्रजारतम रहत. अशा प्रकारे ते जे आत्मतत्व आहे तेच आत्मतत्व सर्वत्र तेच व्याप्त झालेले आहे. भीषास्मात्वा तप्पवदे भीषोदेति सूर्य सांगितलं. तो जे आहे ते आत्मतत्व आहे. त्याच्यामुळेच आता सूर्याला कोण सांगणार, कोण अलाराम लावणार 6ला उठायचंय, चंद्राला कोण अलाराम लावणार 8 वाजता उदय व्हायचा आहे, बरोबर. हे ज्या सगळ्या गोष्टी आहे, वायूला कोण सांगणार की असं व्हायचंय, उन्हाळ्याला कोण सांगणार की ग्रीष्म ऋतूत यायचंय, वर्षा ऋतूत पाऊस यायचा आहे, शरद ऋतूत हिवाळा यायचा, हे सगळं त्यांना सांगणारं कोण आहे. आपलीच लोक आपलं ऐकत नाही तर हे कोण, ह्या महान शक्ती आपलं कसं ऐकतील. परंतु त्यांना सुद्धा त्याचंच भय, विशास्मात कोण, ते जे आत्मतत्व आहे त्याचंच भय त्यांना सुद्धा. म्हणून ते सुद्धा काय, सगळे आपापली कामं जे आहे अगदी वेळच्या वेळ चोखपणे, सूर्य कधीच म्हणत नाही जाऊ दे आज रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस आहे, हे सगळे आज सुट्टीवर आहेत, आज मी कशाला जाऊ 6 वाजता, आजच्या दिवस मी 7 वाजता जातो, असं होऊ शकतं का, असं कदापि होणार नाही. एक क्षण जरी विलंब झाला तरी सुद्धा प्रचंड बदल या सृष्टीचक्रामध्ये होईल. म्हणजे त्याची वेळ आहे, त्या वेळेलाच संपूर्ण जे चक्र आहे, संपूर्ण चक्र नाही तर काय होईल, सगळं कोलॅप्स होऊन जाईल. सगळं त्याच्यावरच आहे, एका क्षणाचा विचार, एका मात्रेचा विचार त्या ठिकाणी होतो. म्हणून अशा प्रकारे असणार मग सगळं जे काय चाललेलं आहे जिथल्या तिथं अगदी व्यवस्थितपणे. पण आता काय झालं, आता आम्ही त्याच्यामध्ये जास्त इंटरफेरन्स केला. आता जे आहे सगळं आता शहरामध्ये तर अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. इतका ऑक्सिजन म्हणजे कार्बन डायऑक्साईड, इतकं पोल्युशन झालेलं आहे की त्याचा काही हेच नाही. श्वासाला सगळ्यांना श्वसनाचे असणारे विकार, एवढं पोल्युशन वाटतं. कारण का आम्ही इतकं सगळं बदललं, इतकं सगळं जिमेंटची जंगलं सगळं करून ठेवलं, ऑक्सिजन घेण्यासाठी म्हणून काही ठेवलंच नाही जागेवर. मग त्याचे रिझल्ट दवाखाने भरलेत, हॉस्पिटल भरलेली आहेत, उत्तम आरोग्याचं लक्षण नाही. उत्तम आरोग्याचं लक्षण काय, काही नाही. कुठल्याही प्रकारचा विकार,
आता 30-40 नाही झालं की लगे BP शुगर सगळं चालूच होत आहे. हे उत्तम आरोग्याचं लक्षण नव्हे. हे काय, हे सगळं जे काय आहे बदललं आपण, त्याचे असणारे परिणाम आपण बदललं म्हणजे परिणाम कोण त्याचे भोगणार, आपणच भोगवायचे. सृष्टीचक्रामध्ये केलेला हस्तक्षेप, मग काय करायचं, आपणच ते सगळं आता भोगतोय. असो, त्या अनुषंगाने काय हे सगळं जे काय आहे तो नेम, हे सगळं ते आत्मतत्वच आहे किंवा त्याच्या अनुषंगाने. म्हणून काय, ते दुसऱ्या वाचणारा मंत्र, ते आत्मतत्व गमन करणारे आहे, जे गमन करणारा वायू, त्या अनुषंगाने तेच आत्मतत्व, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही, तेच आत्मतत्व त्या वायूच्या अनुषंगाने गमन करणारे आहे. आकाशात चालणारा सूर्य, आकाशामध्ये चालणारा जो सूर्य आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या वेळेसच त्याचा उदय अस्त, कुठल्या बाजूने जायचं हे पण ठरवलंय. दक्षिणायन, उत्तरायण, कसं जायचंय, कधीपासून वाढायचंय. तिळा आपण म्हणतो, मकर संक्रांतीपासून काय तिळाने दिवस वाढत जातो, ते 22 डिसेंबरपर्यंत मग पुन्हा बारीक बारीक होत जातो. हे सगळं काय, सगळे शास्त्र टिपिकल सगळे नियम घालून दिलेले आहेत. हे नियम सगळं घालणारं ते परमात्मत्व आहे. आणि म्हणून आकाशात चालणारा सूर्य सुद्धा तोच आहे, वसुआदिदेवता तोच आहे. अंतरिक्षामध्ये विचार करणारा सर्व व्यापक वायू, अंतरिक्षामध्ये जो विचरण करणारा सर्वत्र व्याप्त असणारा जो वायू, ते काय, ते वायू तत्व सुद्धा तेच आहे. पृथ्वीवरील असणारा अग्नी सुद्धा तोच आहे. त्यानंतर कलशामधील सोम नावाचा तो जो रस आहे ते सुद्धा तोच आहे. अशा प्रकारे ते मनुष्यामध्ये गमन करणारे, आकाशात सर्वत्र मनुष्यामध्ये गमन करणारं, आकाशामध्ये सर्वत्र भ्रमण करणारं, तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारं तेच तत्व आहे. आणि म्हणून आकाशात जाणारे तेच तत्व आहे. जल, पृथ्वी, यज्ञ व पर्वतापासून उत्पन्न होणारे त्याचप्रमाणे सत्यस्वरूप व महान आहे. अशा प्रकारे तेच आत्मतत्व सर्वत्र अंतर्बहिः सर्वत्र आहे. ते सर्वत्र ते एकमात्र आत्मतत्व, सर्वत्र, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. म्हणून मग असे सांगितलं, यद्यद विभूतिमत्सत्वं श्रीमद्दूर्जितमेवा तत्तदेवा अवगच्छत्वम. कोण, मम तेजंश संभवम, प्रत्येकामध्ये असणारी विशिष्ट शक्ती अथवा कार्य करण्यासाठी अपेक्षित असणारी चेतनाशक्ती, ती चेतनाशक्ती कुठून आली, तर ती चेतनाशक्ती त्या परमेश्वराचीच आहे. ज्या ज्या ठिकाणी चेतनता आहे, ज्या ज्या ठिकाणी हालचाल आहे, एकदा चेतना गेली की विषय संपला. देहामध्ये जोपर्यंत चेतना आहे तोपर्यंत सगळी काम. गेल्यानंतर गतवती वायौ देहापाये भार्या बिभ्यती तस्मिन् काये, सांगितलं आचार्यांनी. गतवती वायौ देहापाये, एकदा त्या देहामधून जो वायू आहे, हा वायू एकदा गेला की काय, ती पत्नी सुद्धा भार्या बिभ्यती, घाबरते त्या शरीराला. आणि अशा अनुषंगाने काय, तर तो जो वायू आहे त्याचा सुद्धा गमन करणारा, श्वास खाली जाणारा, वर जाणारा, श्वास उच्छ्वास, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नुसता एकच वायू नाही आहे. तो एक वायू सुद्धा या संपूर्ण शरीरामध्ये, आता पुढच्या मंत्रामध्ये तेच येणार आहे, 5 प्रकारे विभागला जातो. पुन्हा त्या 5मध्ये पुन्हा 5 नाग, कूर्म, जे 10 प्रकारे त्या वायूचं का होतं पुन्हा डिवायडेशन. किती बारीक 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 अभ्यास असेल, शास्त्राने केलेला असेल, किंवा आपल्या असणारे ऋषी महंत यांनी हे सगळं कसं काय लिहून ठेवलेलं असेल. काही नसताना आता सगळी सामग्री आली, तेव्हा सगळं मनाच्या द्वारेच त्या सगळ्या गोष्टीचं चिंतन, त्याचं लिखाण, ते असणारी आध्यात्मिक ऊर्जा, स्रोत सगळं प्राप्त करून त्यांनी हे संपूर्ण लिखाण केलं. आणि म्हणून अशा प्रकारे असो,
मग सांगायचं तात्पर्य म्हणून अशा प्रकारे या सगळ्या काही या सृष्टीतलावर होणाऱ्या ज्या हालचाली आहे, जे काही होतंय त्याच्यामध्ये असणारी आध्यात्मिक शक्ती कोणती? तीच आहे, तेच सत्यस्वरूप आणि महान आहे. ते सत्यस्वरूप आहे. ते आज आहे ना उद्या नाही असं नाही. त्रिकाल अबाधित सत सांगितलं. तिन्ही कालामध्ये ते अनिश्चित राहणारा आहे. म्हणजे भूतकालामध्ये तोच आहे, वर्तमान तेच, भविष्य तेच, बदलणार नाही असं असणार ते तत्व. तेच तत्व काय या संपूर्ण जी सृष्टी आहे या संपूर्ण सृष्टीचं नियमन करणारं आहे असं थोडक्यात या ठिकाणी या मंत्राच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. आचार्यांचं असणारं भाष्य. आचार्य याच्या म्हणतात, स तू न एक शरीर पुरवर्ती वा आत्मा किम तर्हि सर्व पुरवर्ती कदम हंसः हंती गच्छती ती. काय म्हणतात आचार्य? एका शरीरात असलेला तो जीव तो परमात्मा आहे असे नाही. हे विशेष वाक्य या ठिकाणी आहे. काय म्हणतात? एका शरीरामध्ये दोन वाक्य आहेत, पण त्या दोन वाक्याचा असणारा अर्थ इतका गंभीर लिहिलेला आहे. या दोन वाक्यामध्ये काय म्हणतात? पहिल्या ओळीच्या द्वारे एका शरीरामध्ये असलेला जो जीव तो परमात्मा आहे असं नाही. या शरीरामध्ये असणारा जो जीव आहे ना, हा जीव परमात्मा आहे असं नाहीये. मग दुसरी ओळ महत्व, तर सर्व शरीरात असलेला एकच जीवात्मा, नुसतं ह्या शरीरात नाही तोच परमात्मा असं नाही, तर सर्व शरीरामध्ये असलेला एकच जीवात्मा तोच परमात्मा स्वरूप आहे. दोन वाक्य भिन्न आहेत, परंतु या दोन्ही वाक्यामध्ये जमीन आणि आसमानाचा अंतर आहे. पहिलं जे वाक्य आहे ते एक जीवत्वाची कल्पना करतात आणि दुसरं बहु सर्वत्र व्याप्त असणारा आत्मा त्याची कल्पना दुसऱ्या वाक्यातून करतात. म्हणून एक जीव तो परमात्मा नाही. परमात्मा कोण? सर्वत्र असणारा एकच जीवात्मा, म्हणजे सगळ्यामध्ये असणारा अनुस्यूत चैतन्य. काय? ते एकच आहे. ते अनुस्यूत चैतन्य एक, तो जीवात्मा. आणि तो अशा प्रकारे सर्व जीवमात्रामध्ये असणारा अनुस्यूत एकच जीवात्मतत्व जे आहे तेच वास्तविक परमात्म तत्व आहे. म्हणजेच काय? सर्वांमध्ये असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य तत्वम असी, ते तूच आहेस, ते तूच आहे असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. हे दाखवण्याकरता दुसऱ्या मंत्रामध्ये आत्मस्वरूपाचं वर्णन केलं. म्हणजे अशा प्रकारे काय? सर्व शरीरामध्ये असणारं एकच जीवात्मतत्व तेच परमात्मतत्व आहे हे दाखवण्याकरिता या ठिकाणी हा सगळा जो खटाटोप केलेला आहे, हा खटाटोप केलेला आहे. दुसऱ्या मंत्रात आत्मस्वरूपाचे वर्णन केलेले आहे. तो आत्मा कसा आहे? हंसा. हंसा म्हणजे हंती सर्वत्र गच्छती. हंसा म्हणजे हंती अथवा सर्वत्र गच्छती, तो सर्वत्र व्याप्त. सर्वत्र जे आहे ते सर्वत्र तोच आत्मतत्व जे आहे ते सर्वत्र व्याप्त झालेलं आहे. हंसा म्हणजे हंती सर्वत्र गच्छती ती, सर्वत्र आहे, सर्वत्र तेच आहे. नंतर शुचिसत. शुचिसत म्हणजे द्यूलोकाचे ठिकाणी आदित्य रूपाने तेच राहतं. म्हणजे वरती जे आहे द्यूलोकामध्ये जो सूर्य आपण अनुभवतो त्या आदित्य रूपाने किंवा सूर्यामध्ये असणारं तेज, ते तेज काय? ते तेज सुद्धा तिथं असणारं हे सुद्धा तेच परमात्मत्व आहे. सूर्यामध्ये असणारं तेज सुद्धा तेज आहे. म्हणजे द्यूलोकाच्या ठिकाणी आदित्य रूपाने राहणारं तेच आत्मत्व आहे. वसुहू म्हणजे वासयती सर्वान, प्राणरूपाने सर्वांचे धारण करणारा. आपल्या सर्वांचं प्राणस्वरूपामध्ये जोपर्यंत प्राण आहे, श्वासोच्छ्वास आहे तोपर्यंतच सगळे. जोपर्यंत आपण म्हणतो जोपर्यंत आहे प्राण तोपर्यंत काय आहे ते करून घ्या. एकदा गेले की त्या क्षणी सुरुवातच. काही बंगला, 5 कोटीचा बंगला, 10 कोटीचा बंगला, 2 कोटीची कार असू दे, काही कितीही प्रॉपर्टी असू दे, काही कोणी विचारत नाही. एकदा गेला की तुमची जागा घराच्या बाहेरच, तिथेच. का आल्यानंतर 5-10 मिनिटं तेवढे ठेवतील ते ठेवतील. आता मग कुठेतरी ती तुटलेली कॉट आणि कुठेतरी असणारी गोधडी त्यावर टाकून तीच तुमची जागा.
काही कमवा, किती कमवा, काही त्याचा उपयोग नाही, हे सांगण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. म्हणजेच काय, सगळ्यांच्यामध्ये असणार ते जीव चैतन्य, प्राणशक्ती. ती प्राणशक्ती काय आहे? ती प्राणशक्ती त्याच्यामुळेच आहे. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत हा श्वासोश्वास करतोय. तो एकदा गेला की काही नाही, लगेच वाटच, लगेच 8-10 तासाच्या आत सगळं उरकून रिकामे होतं, काही ठेवत नाही. असो, म्हणून काय, म्हणजेच वायू रूपाने न सर्वांमध्ये, म्हणजे आपल्या सर्वांमध्ये जे प्राण आहेत त्या प्राणांना धारण करणारं कोण आहे? तर त्या प्राणांना धारण करणारं सुद्धा तेच तत्व आहे. सर्व प्राणांना धारण करतो. अंतरिक्ष सद वायुरूपाने आकाशामध्ये सुद्धा तेच तत्व राहते. अग्निरूपाने होतो. अग्निर्वय होता इति श्रुते, हे तेच अग्नितत्व आहे, तेच होता म्हणजे ते असणारा मुख्य यजमान. वेदिशत म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणी राहणारा, ह्या पृथ्वीमध्ये त्या ठिकाणी राहणारा जो आहे तो वेदिशत. अतिथी रूपाने म्हणजे सोमरसाच्या स्वरूपाने द्रोणकलशाच्या ठिकाणी सोमरस ठेवण्याचे पात्र राहतो. त्या ठिकाणी असणाऱ्या सोमरसाच्या अनुषंगाने सुद्धा कोणे? तेच तत्व त्या ठिकाणी राहतं. कारण सोमाचा कुठे संबंध आला? यावरती असणारा होता, अग्निर्वय होता जो आहे, अग्निस्वरूप जो आहे, अग्निनी यज्ञाच्या अनुषंगाने अग्नीच्या अनुषंगाने होता. आणि मग यज्ञाचा मुख्य विषय काय? सोमपान. त्या ठिकाणी तो विशिष्ट सोमपान म्हणजे दारूपान नाही, हे लक्षात ठेवा. ते विशिष्ट एक वनस्पती आहे. ती वनस्पतीचा असणारा रस, तिला म्हणतात सोम. अलग लक्षात, ती एक विशिष्ट प्रकारची वनस्पती असते. एका तिथीने एक पान तिथं वाढत जातं, पुन्हा तिथीने कमी कमी होत जातं. म्हणजे याच्यापासून अमावस्येपासून, प्रतिपदेपासून अमावस्या झालेली प्रतिपदा, तिथून एक त्याचं पान वाढत जातं आणि पुन्हा एक कमी जातं. अशी एक विशिष्ट असणारी वनस्पती, तिला सोम म्हणतात. तिचा असणारं रस करून त्या यज्ञादी कार्यामध्ये तो ग्रहण करायचा असतो. आम्ही त्याचं काय केलं? सोमपान म्हणजे दारू नाही, दारूचा याचा काही काडी मात्र संबंध नाही. असं म्हणून इथे यज्ञाच्या अनुषंगाने ते त्यांनी सांगितलं. आणि म्हणून अशा ते सोमरस हा जो शब्द सिद्ध आला तो यज्ञाच्या अनुषंगाने, आणि यज्ञाचा त्याचा संबंध आहे, यज्ञ कार्यामध्येच आहे फक्त. सोमरसं पिबेत, तो सोमरस आहे त्याचा त्या विशिष्ट मंत्राने, पण ते काढण्याचं सुद्धा विशिष्ट प्रक्रिया आहे. कसं पण गेला आणि ते आणलं पळतं, ते काढताना म्हणायचे मंत्र कोणत्या वेळी, कोणत्या नक्षत्रावर. आयुर्वेदामध्ये फार मोठं शास्त्र आहे. आयुर्वेद नुसतं आयुर्वेद नाही आहे. आयुर्वेदामध्ये प्रत्येक वनस्पती जी औषधी आहे ती कोणत्या नक्षत्रावर काढायची, कोणत्या दिवशी काढायची, कधी काढायची, मंत्र म्हणून ती काढायची, हे सगळं जे आहे ते सगळं त्याचं शास्त्र त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. असो, म्हणून त्याच्यामधलंच हे अलग लक्षात, सोमरस ती असणारी विशिष्ट ही वनस्पती ती त्या दिवशी जाऊन काढून आणायची. तिचा असणारा विशिष्ट प्रकारे रस निर्माण करायचा, तो त्या पात्रामध्ये भरून ठेवायचा. मग काय त्याने काय होतं? एक दिव्य ऊर्जा त्या शरीरामध्ये प्राप्त होते. असं त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे त्यांचा, न की दारू पिणं. अलग लक्षात. असो, आणि म्हणून ब्राह्मण अतिरूपाने ग्रहामध्ये राहतो. नृषद म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी राहतो. वरसद म्हणजे श्रेष्ठ देव, त्यांच्या ठिकाणी जे अत्यंत श्रेष्ठ देवांची आपण उपासना करतो त्या देवांच्या ठिकाणी सुद्धा राहणारं जे तत्व आहे तेच आहे. ऋतसत, ऋत म्हणजे सत्य, म्हणजे यज्ञ, त्याच्या यज्ञादी कार्यामध्ये किंवा यज्ञ स्वरूपाने तोच राहतो. व्योमसतमध्ये आकाशामध्ये राहणारं जे आहे तोच राहतो. अब्जा म्हणजे जलाच्या ठिकाणी म्हणजे शंख, शुक्ती. मकर म्हणजे ते असणारी मगरादी रूपाने उत्पन्न होणारं सुद्धा तेच तत्व आहे. गोजा म्हणजे पृथ्वी अथवा गाय यांच्या ठिकाणी काय गृहीयवादी रूपाने उत्पन्न होतो. म्हणजे औषधीच्या अनुषंगाने अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये जे निर्माण होतं ते तेच तत्व त्या ठिकाणी निर्माण होतं. ऋतज्ञामध्ये यज्ञांग रूपाने होणारं, यज्ञाच्या अनुषंगाने तर यज्ञ नाही आहे, यज्ञाचे अनेक अंग आहे. नुसतं यज्ञानंतर बसल्यानंतर काय
याचं लगेच होमाला सुरुवात होत नाही. आचम्य प्राणायामन कृत्वा गणेश पूजन असेल, नंतर 16 मातृका पूजन असेल, अनेक आहे, नांदी श्राद्ध आहे, पुण्याहवाचन आहे. या सगळ्या गोष्टी पहिलं झालं, पूर्व अंग संपूर्ण झालं की मग उत्तर अंगामध्ये मग यज्ञादी कार्याचा आरंभ होतो. आता गेला बसला लगेच 4 गौऱ्या लावल्या आणि पेटवल्या असं यज्ञ होत नाही. त्याच्यासाठी जी विधी आहे, पुण्याहवाचन, गणपती पूजन, नांदी श्राद्ध, मातृका पूजन, अशा अनेक, नवग्रह पूजन, अशा अनेक एक 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 स्टेप बाय स्टेप करून त्याला पूर्वांग झालं. सगळ्यांना तिथं आवाहित करायचं, सगळ्या देवतांना, आणि सगळ्यांना आवाहित करून त्यांचं पूजा करून त्यांची आठवण करून स्मरण करून मग यज्ञादी असणारी जी विशिष्ट मुख्य देवता आहे त्या मुख्य देवतेचं असणारं हवन. त्यावेळेस मग इतर देवता त्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणून या सगळ्या ते गुरुजी काय मानतात तिथे 5, 6, 7 पाठ, त्याच्यावर हे सगळ्या देवता त्या ठिकाणी स्थापित करतात. असो, म्हणून यज्ञांग रूपाने तिथे सुद्धा तेच परब्रह्मतत्व आहे. अद्रिजा म्हणजे पर्वतापासून नद्यादी रूपाने उत्पन्न होणारं तेच तत्व आहे. सर्वात्म स्वरूप असला तथापि त्याचे स्वरूप अबाधित आहे. तेच आहे, ते सर्वात्म स्वरूप आहे. त्याचं स्वरूप अबाधित म्हणजे कधीही तो बाधित होत नाही ते स्वरूप. बृहत म्हणजे सर्वांचे कारण असल्याने सर्वांपेक्षा महान या मंत्राने आदित्य म्हणजे सूर्याचे वर्णन केले. तरी सूर्य हाही आत्मस्वरूपच असल्याने ब्रह्मपर व्याख्यान केले तरी विरोध येत नाही. सूर्यसुद्धा काय, सूर्यसुद्धा आत्मस्वरूपच असल्यामुळे त्या ठिकाणी ब्रह्मपर त्याचं जरी व्याख्यान आपण केलं तरी सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दोष येत नाही. तात्पर्य या सगळं आता हे जे काही वाचलं, हे जे आता तुम्हाला जे काही सांगितलं, त्याचा तात्पर्य निर्णय काय, शेवट काय, तर तात्पर्य एकच, सर्व व्यापक जगाचा आत्मा एकच आहे. हे काय झालं, हे सगळ्याचं तात्पर्य एकच जे आत्मतत्व आहे तेच. बहुश्याम्ये प्रजायेती सतपो तप्यत. त्याला वाटलं काय, बहुश्याम्ये प्रजायेती, मी अनेक नानाविध प्रकाराने निर्माण व्हावं. आणि मग तोच परमात्मा त्या नानाविध प्रकाराने अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर, हे जे काय आहे हे सगळं परमेश्वरच आहे. परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. दृष्टी सृष्टी न्यायेनं, जशी आमची दृष्टी त्याप्रमाणे सृष्टी, आपण ज्याप्रमाणे पाहतो त्याप्रमाणे दिसतं. म्हणून अशा प्रकारे जे ब्रह्मविद आहे त्यांना संपूर्ण सृष्टी काय ब्रह्मविदच दिसते, सगळं ब्रह्मच दिसतं. म्हणून या निशा सर्वभूतानां तस्यां जागते. संयमीसाठी नित्य जागृत अवस्थाच आहे. अज्ञान त्याच्यामध्ये नाहीच आहे. सर्वत्र एकच ब्रह्मभाव पाहतो आणि अज्ञानी सर्वत्र संसारच पाहतो. हा दोघांमधला असणारा फरक. आणि म्हणून या साऱ्या असणाऱ्या दुसऱ्या मंत्राचं तात्पर्य काय, तात्पर्य एवढं एकच, सर्व व्यापक जगाचा असणारा नियंता आत्मा तो एकच आहे. एकम सद्विप्रा बहुधा वदंती, ते एकच तत्व आहे. परंतु एकच तत्व जे आहे ते विप्राह बहुधा वदंती, ते अनेक प्रकाराने आपापल्या बुद्धिमत्तेनुसार सांगण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे असणारं एक आत्मतत्व या दुसऱ्या असणाऱ्या मंत्रातून सांगून तिसऱ्या चौथ्या मंत्रातून पुन्हा तेच आत्मतत्व या ठिकाणी सांगण्याचा पुन्हा प्रयत्न. आता स्थाणुनिखन न्यायाने जायचे. जे आहे एकच आत्मतत्व आहे हा सिद्धांत तो दृढ करण्यासाठी हे सगळे आणि बाकीची उदाहरणं आपण या ठिकाणी आता ऋषी देऊन हे पुढचे मंत्र त्या अनुषंगाने सांगण्याचा प्रयत्न करते. आजच्या पाठाला इथपर्यंत बस. ओम तत्सत.